नमस्ते भैया, अभी हम जा रहे घूमने। ये सब किसने दिया है भैया? बाबा साहेबांनी दिला है। राम कौन है? कौन है राम? कौन है क्या मालूम कौन है राम? गाडी रामाला हाय तरी का राम असेल तर सांगा बरं का. आम्ही कुठे माहितीये का? आम्ही अशा गावात जिथे रामाला मानतात आणि तिथे आम्ही काय करतोय? संविधान भाई, संविधान. असा व्हिडिओ होता, माझ्या मुलीनेच तो व्हायरल केला असं मला कळालं. आणि ज्या क्षणाला मला असं कळालं त्या क्षणाला मी तिला आणि माझ्या मिसेसला सांगितलं तुम्ही पोलीस स्टेशनला जा आणि पोलिसांना स्वतःहून तुम्ही हजर व्हा आणि ते सगळं सांगा. आणि त्याचप्रमाणे त्यांनी सांगितलं आणि मग जास्त लोकांनी गोंगाट झाला, म्हणजे बऱ्यापैकी लोक जमली वातावरण. पण त्याआधीच ते हजर झालेले स्वतःहून आणि पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला. आमचं पूर्ण कुटुंब असं कधीच कुठल्या देवादेवतांवर कधीच बोलत नाही, कारण राम मंदिराची ज्यावेळी स्थापना झाली त्यावेळी संपूर्ण सोसायट्यांमध्ये जे काय कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमांना आपण स्वतः जातो सगळं. आमच्या इथे आजूबाजूला ज्या सोसायट्यांमध्ये कार्यक्रम होतात त्या सर्व सोसायट्यांमध्ये आम्हाला प्रमुख पाहुणे म्हणून नेहमीच बोलवण्यात येतं आणि आम्ही त्यांचे नेहमीच आदर करत आलो आहोत. प्रभू रामचंद्रांचा असो किंवा देवी देवतांचा म्हणो, गणपती, गणेश चतुर्थी किंवा नवरात्र उत्सव, सगळ्या उत्सवाला आम्ही हजर असतो. त्या उत्सवाला मृणाल सुद्धा आमच्या सोबत असते. असं असताना सुद्धा काय घडलं आम्हालाच मोठा प्रश्न. आमच्या घरात सुद्धा देवार आहे, माझ्या आईपासून. आमच्या पूर्वजांपासून आमच्या घरात देवार आहे. आम्ही त्याची देवदेवतांची पूजा करतो, सगळ्यांचे उपास तपास करत असतो. म्हणजे जेव्हा कधी आम्हाला वाटतं की आपल्याला बरं नाहीये तर उपास करू नये असं बाकीचे सांगत असतात, अशा वेळेस पण आम्ही उपासाचं पालन करत असतो. पण एवढा आमचा त्यांच्याशी सलोखा आहे किंवा देवदेवता भावना व्यक्त आहेत आमच्या त्यांच्याबद्दल. हा जो व्हिडिओ व्हायरल झालाय ती लहान आहे, अनावधान तिच्याकडून काय घडलं असेल. मी सर्व जनतेची जाहीर माफी मागतो आणि प्रभू श्रीरामांची सुद्धा माफी मागतो की ही कैदासीन हे जे बरळत आहे ती स्वतःच्या बापाच्या सांगण्यावरून पोलीस स्टेशनला गेली असेल तर ती या व्हिडिओमध्ये ज्या संविधानाविषयी अभिमान व्यक्त करत आहे त्याच संविधानाद्वारे लागू झालेल्या भारतीय दंड संहिता कलम 295 नुसार कोणत्याही धार्मिक स्थळ किंवा श्रद्धेचा जाणीवपूर्वक किंवा अनवधानाने अपमान करणे हा गुन्हा आहे. आणि आता त्याच संविधानानुसार या अवदसेची मस्ती उतरवणारी कारवाई होईलच. त्यावेळी आम्हीही म्हणू जय संविधान. ही बया म्हणते की हिरा ती गाडी आणि जे काही आहे ते बाबासाहेबांनी दिलंय म्हणे. ते वस्तुतः एकतर तिच्या बापाने कमवलंय की जो तिच्या ह्या वक्तव्याने अक्षरशः रडकुंडीला आलेला दिसत आहे आणि तिच्या वतीने माफी मागत आहे, किंवा जर बाबासाहेबांनी केलेल्या कोणत्या तरी प्रोव्हिजनमुळे मिळाले असेल तर ते भारतीयांनी भरलेल्या टॅक्समधून तिला मिळाले असेल, ज्यातील 90% टॅक्स पेयर हे रामभक्त आहेत. खरं तर मी हे सांगत आहे ती ही अवदसा कोणी महत्त्वाची व्यक्ती आहे किंवा तिच्या बोलण्याला फार महत्त्व आहे म्हणून नव्हे. तर हे असले वक्तव्य येतंय कुठून व याच्या मुळाशी काय आहे याचे विश्लेषण करण्यासाठी ही नीच विचारसरणी मध्यकाळातील गुणाढ्यसारख्या नवबौद्धांपासून ते नीच रामासामी पेरियार व त्याच्यासारखेच इतिहासाचे व हिंदू संस्कृतीचे मुद्दाम विकृतीकरण करून एक पूर्वग्रह दूषित विचार समाजापुढे ठेवणारे तथाकथित महामानव यांच्यापासून ते ज्ञानेश महाराव, भिकार कोकाटे, नराधम संग्राम पाटीलपर्यंत यांची एक शृंखलाच आहे जी सातत्याने हिंदू धर्माबद्दल समाजात, विशेषतः समाजाच्या एका विशिष्ट वर्गात विष पेरण्याचे काम सातत्याने करत आलेली आहे. मी आधीही लिहिलेले आहे की बुद्धांच्या निधनानंतर काही वर्षांनी राजाश्रय मिळाल्याने बौद्ध धर्म त्यावेळी पुष्कळ फोफावला. अशी स्थिती झाली की वैदिकांना तिरस्काराचे व बौद्धांना विशेषतः भिक्खू, भदंत, भंते, थेर, महाथेर या लोकांना सन्मानाचे व आदराचे स्थान मिळू लागले. आणि परिस्थितीनुसार रंग बदलणाऱ्या व मान सन्मानाला भुकावलेल्या काही ब्राह्मण मंडळींनी लगेच हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्मात प्रवेश केला आणि मग ते बौद्ध धर्माचा प्रचार भेदनीतीने करू लागले. ब्राह्मण असल्याने यांना संस्कृत तर येतच होते आणि वरून राजाश्रयही असल्यानं या लोकांनी रामायण, महाभारत, पुराणे आणि विशेषतः मनुस्मृतीमध्ये
असे आक्षेपार्ह श्लोक घुसडवले की जेणेकरून सामान्य हिंदूंना या ग्रंथांचा व पर्यायानं वैदिक धर्माचा द्वेष वाटेल व ते तथाकथित समतावादी बौद्ध धर्मात प्रवेश करतील. रामायणातील श्रीरामांनी सीतामातेचा एका धोब्याच्या आक्षेपावरून केलेला त्याग व त्यांना गर्भिणी अवस्थेत वनात धाडण्याचा प्रसंग हा नीच गुणाढ्यनेच रामायणात घुसडवलाय हे संशोधनांती सिद्ध झालेले आहे. ही एक पकडलेली चोरी आहे. पण असंख्य न पकडलेल्या चोऱ्यांचे भांडवल करून आजही गुणाढ्याचे वैचारिक व पेरियारचे औरसवारस, उदाहरणार्थ भिकार कोकाटे, ज्ञानेश महाराव, संग्राम पाटील सारखी असंख्य बांडगुळे आजही सातत्याने हिंदू धर्माविरुद्ध विष ओकत असतात. यांच्यावर जबरी चाप बसवण्याची व त्यासाठी हिंदू शास्त्रांत नराधमांनी केलेले प्रक्षेप संशोधन करून समाजापुढे खरा शुद्ध हिंदू धर्म प्रस्तुत करण्याची आज नितांत आवश्यकता आहे.